कर्नाटकी बेंदूर उत्सवानिमित्त इचलकरंजी इथं झालेल्या बैल पळवणे स्पर्धेत लहान गटात राकेश कलगोंडा पाटील यांच्या बैलानं 28 सेकंद 9 पॉइंट अशी वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला। इचलकरंजी शेतकरी तरुण बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं दरवर्षी या स्पर्धा घेतल्या जातात। हे या स्पर्धेचं 121वे वर्ष आहे। हे मैदान पाहण्यासाठी शौकीनांनी गर्दी केली होती। इचलकरंजीचे जहागीरदार श्रीमंत नारायणराव घोरपडे यांच्या काळापासून इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर उत्सवानिमित्त बैल पळवण्याच्या स्पर्धा होतात। सालाबादप्रमाणे यावर्षीही या स्पर्धा आयोजित केल्या होत्या। या स्पर्धेतील लहान गटात 32 स्पर्धक सहभागी झाले होते। डीकेटी नारायणमळा प्रशालेच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेचा शुभारंभ माजी खासदार कल्लापण्णा आवाडे यांच्या हस्ते आणि पत्रकार बाबासो राजमाने, अरुण काशीद यांच्या प्रमुख उपस्थितीत मैदानाचं पूजन करून झाला। या स्पर्धेत 28 सेकंद 9 पॉइंट मिळवून राकेश पाटील यांच्या बैलानं प्रथम, 30 सेकंद 8 पॉइंट घेऊन विनायक म्हेत्रे यांच्या बैलानं द्वितीय, तर दस्तगीर मुजावर यांच्या बैलानं 31 सेकंद 7 पॉइंट घेऊन तृतीय क्रमांक मिळवला। क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या आणि चुरशीनं होणाऱ्या या स्पर्धा पाहण्यासाठी उत्तम आवाडे, प्रकाश दत्तवाडे, देवांशिष पाटील, शिवांशिष पाटील, बेंदूर कमिटीचे अध्यक्ष बाळासो कलाक्ते, अहमद मुजावर, नंदू पाटील, शांताप्पा मगदूम, राहुल घाट, राजू बचाटे यांच्यासह स्पर्धा शौकीन आणि शेतकऱ्यांनी गर्दी केली होती।